नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये आज आपण संगम साहित्यावरती आपण बोलणार आहोत। परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे, कारण की तुम्ही मागच्या ज्या प्रश्नपत्रिका काढून बघितल्या तर त्यामध्ये संगम ज्या सभा आहेत त्या सभांवरती प्रश्न आलेले आहेत। मित्रांनो, लक्षात घ्या की दक्षिण भारताच्या इतिहासामध्ये संगम कालखंड हा अतिशय महत्त्वाचा आहे। भारताचा प्राचीन इतिहास जर एकंदरीत जर बघितला तर त्या इतिहासामध्ये जास्तीत जास्त जो काही पोर्शन आहे आपला तो उत्तर भारतावरती फोकस झालेला आहे, परंतु संगम साहित्यावरती संगम जो कालखंड आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा कालखंड दक्षिण भारताशी संबंधित आहे। या कालखंडाचं वैशिष्ट्य हे आहे की या कालखंडामध्ये अतिशय संघटितरित्या तमिळ साहित्याची निर्मिती झालेली आहे, ज्यांना त्यांनी संगम सभा असं नाव दिलेलं आहे। संगम सभा, संगम या शब्दाचा अर्थ त्या नावामध्येच आहे। संगम म्हणजे त्या ठिकाणी एक सभा, परिषद आणि किंवा मग त्या ठिकाणी मिलन ज्याला आपण म्हणू शकतो, अशा प्रकारचं एकत्रित ज्याला आपण गेट टुगेदर म्हणतो, तर असं एकत्रित येण्याचा मिलाप किंवा मग त्या ठिकाणी संमेलन या अर्थानं संगम त्या ठिकाणी अर्थ, संगम या शब्दाचा अर्थ आहे दोन गोष्टींचं एकत्रित येणं, याला त्या ठिकाणी संगम असं म्हणण्यात आलेलं आहे। तर संगम जे कालखंड आहे त्या संगम साहित्याची निर्मिती ज्या भागामध्ये निर्माण झाली त्याचं भौगोलिक स्ट्रक्चर कसं होतं। काही लोकांच्या मते कृष्णा आणि तुंगभद्रा या नद्यांच्या परिसराच्या दरम्यानचा जो भाग आहे ज्याला आपण तमिळ प्रदेश म्हणतो, त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या संगम साहित्याची निर्मिती झाली आणि संगम जे राजे होते हे तमिळ भाषेशी जास्त संबंधित आपल्याला दिसून येतात। आता ह्याचा खोलामध्ये जर जायचं असेल तर आपल्याला 2-3 गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे। ते म्हणजे काय, तर संगम साहित्याला राजाश्रय देणारे नेमके कोण होते। मित्रांनो, लक्षात घ्या, मॅगस्थनीज नावाचा जो विद्वान होता, जो की चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये ॲज अ ॲम्बॅसेडर म्हणून आलेला होता ग्रीकांकडून, तर त्या मॅगस्थनीजच्या इंडिकामध्ये सुद्धा दक्षिण भारतामध्ये चेर नावाचं घराणं, चोल, चेर, पांडे या घराण्यांचा उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी मॅगस्थनीजच्या इंडिकामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। दुसरी गोष्ट म्हणजे सम्राट अशोक जो आहे त्या सम्राट अशोकाच्या शिलालेखांमध्ये सुद्धा आपल्याला दक्षिणेच्या सुदूर दक्षिणेमध्ये असणारे हे जे छोटे छोटे राज्य आहेत यांच्या समृद्धतेबद्दल आणि यांच्या भौगोलिक स्थानाबद्दलची माहिती आपल्याला अशोकाच्या शिलालेखांमध्ये सुद्धा पाहायला मिळते। म्हणजे याचा एकंदरीत जर आपण विचार केला तर चोल, चेर, पांड्य हे जे काही समजा घराणे आहेत याचा राजकीय महत्त्व जरी समजा तितकंसं जर नसेल मौर्य कालखंडामध्ये, तरी सुद्धा यांचा उल्लेख आपल्याला त्यांच्या कालखंडामधल्या शिलालेखांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे त्यांचं भौगोलिक स्थान आपल्याला त्यावरून लक्षात येतं। अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि त्यानंतर हिंदी महासागर या त्रिकुटामध्ये त्या ठिकाणी या प्रदेशाचा समावेश होत असल्यामुळे या प्रदेशाचा सामरिकदृष्ट्या आणि व्यापारिकदृष्ट्या अतिशय महत्त्व या प्रदेशाचं होतं, त्यामुळे समृद्धता इथं मोठ्या प्रमाणामध्ये नांदायची। आता लक्षात घ्या, ज्या ठिकाणी स्थैर्य असते, ज्या ठिकाणी आर्थिक संपन्नता असते, त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य निर्मिती सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये होत असते। साहित्य निर्मितीला स्थैर्य असणं आवश्यक असते। संगम साहित्य हे भारताच्या इतिहासामध्ये महत्त्वाचं साहित्य आहे। या साहित्यामधून आपल्याला दक्षिण भारत किंवा एकंदरीत भारताची सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीची माहिती आपल्याला संगम साहित्यामधून आपल्याला प्राप्त होते। मित्रांनो, लक्षात घ्या, संगम साहित्याशी संबंधित 3 महत्त्वाची घराणे आहेत। ती घराणं म्हणजे चोल घराणं, चेर घराणं आणि पांडे घराणं। या 3 महत्त्वाच्या घराण्याचा संबंध या संगम साहित्याशी येतो, परंतु या संगम साहित्यामध्ये एकूण महत्त्वाच्या अशा 3 परिषदा झालेल्या आहेत। म्हणजे संगम कालखंड जो आहे तर त्या कालखंडामध्ये महत्त्वपूर्ण अशा किती एकूण परिषदा झाल्या आहेत किंवा किती संमेलनं झालेली आहेत, तर महत्त्वाची 3 संमेलनं झालेली आहेत। याच्यामध्ये संगम साहित्य हे तमिळ भाषेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं, परंतु या संगम साहित्यामध्ये हे 3 घराणे जरी समजा आपल्याला येत असतील तरी सुद्धा याच्यामध्ये त्या ठिकाणी सर्वात जास्त माहिती साहित्यिक स्रोतांमधून सगळ्यात जास्त माहिती जर कशाची प्राप्त होत असेल तर ते चेरांची माहिती प्राप्त होते। अशोकाच्या शिलालेखामध्ये सुद्धा चेरांचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो। संगम साहित्यामध्ये ज्या संगम सभा आहेत यांच्या बाबतीमध्ये लक्षात घ्यायची एक गोष्ट ही आहे की ज्या 3 संगम सभा आहेत या तिन्ही संगम सभांचं जे आयोजन आहे ते पांडे घराण्याने केलेलं आहे। म्हणजे चोल, चेर, पांडे या घराण्यांपैकी संगम सभाचं आयोजन करणारं घराणं कोणतं आहे तर ते पांडे घराणं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचे।
त्याच्यामुळे संगम सभा या 3 घराण्यापैकी कोणी आयोजित केल्या असा जर प्रश्न आला तर या तिन्ही संगम सभाचं आयोजन जे आहे हे पांड्य राजांनी केलेलं आहे, पांड्य शासकांनी केलेलं आहे. हे निर्विवादपणे डोक्यामध्ये ठेवणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे या गोष्टीच्या बाबतीमध्ये संगम सभांच्या बाबतीमध्ये ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो लक्षात घ्या, याला संगम युग म्हणतात किंवा संगम कालखंड म्हणतात. तर या कालखंडामध्ये ज्या 3 महत्त्वाच्या परिषद झाल्या आहेत त्यातली पहिली जे काही परिषद आहे ती परिषद आहे मदुराई. आपल्याला माहिती आहे की तामिळनाडूचा जो भाग आहे त्या तामिळनाडूच्या भागामध्ये ह्या मदुराईच्या टेकड्या, तिरुपतीच्या टेकड्या या भाग तुम्हाला आपल्याला दिसतात. तर या संगम सभापैकी पहिली सभा जी आहे त्या सभेचं जे मूळ ठिकाण आहे ते आहे तेन मदुराई. मित्रांनो लक्षात घ्या, संगमकालीन जे काही समजा आपल्याला भौगोलिक परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते, या परिस्थितीमध्ये या पांड्य घराण्याच्या राजधानी आहेत त्या निरंतर त्या ठिकाणी चेंज व्हायच्या, त्या बदलत असत. कारण का तर त्या ठिकाणी तो भाग मोठ्या प्रमाणामध्ये समुद्राच्या किनाऱ्यालगत येत असल्यामुळे त्या राजधान्यांचं स्थलांतरण हे वारंवार त्या ठिकाणी होताना दिसतं. प्रथम जे राजधान्यांचं स्थलांतरण वारंवार होताना दिसतं म्हणून त्या ठिकाणी संगम ज्या 3 सभा आहेत त्या तिन्ही सभांचं जे स्थळ आहे ते सुद्धा स्थळ तुम्हाला बदलताना दिसतात. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय तर तिथल्या त्या ठिकाणी समुद्र आणि पाण्याचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अडचण हे त्या माध्यमाचं मुख्य कारण होतं. संगम सभापैकी जी पहिली सभा आहे ती झालेली आहे तेन मदुराईला. या ठिकाणी त्या तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं की संगम सभापैकी पहिली सभा ही त्या ठिकाणी कुठं आयोजित करण्यात आली होती तर ती मदुराईला आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर त्या सभेचे अध्यक्ष कोण होतं तर अगस्तियार हा ऋषी जे आहेत, अगस्तियार म्हणजेच अगस्त ऋषी, अगस्त ऋषी म्हणजेच अगस्तियार ऋषी. तर या अगस्त ऋषी हे त्या संगम पहिल्या सभेचे अध्यक्षस्थानी राहिलेले आहेत. आणि या परिषदेचे अध्यक्ष ते आहेत. या परिषदेमध्ये एकूण जी सदस्य संख्या होती ती आहे 549, म्हणजे 549 सदस्य संख्या या सभेमध्ये होती. त्यानंतर लक्षात घ्यायचं की आता या सभेचं आउटपुट काय आहे, कारण की ही सभा ही साहित्यिक चर्चेसाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. तर याच्यामध्ये कोणकोणत्या ग्रंथांची निर्मिती झाली त्यातनं काय म्हणजे आउटपुट झालं तर या सभेमध्ये जवळपास अगस्तियार नावाचा ग्रंथ आहे. या अगस्तियार नावाचा ग्रंथ अगस्तियार नावाच्या ऋषीने लिहिलेला आहे. म्हणजे याला अगस्त्य ऋषी किंवा अगस्तियार ऋषी सुद्धा म्हणतात. अगस्तियार नावाच्या ऋषीनं अगस्तियम नावाचा ग्रंथ लिहिला. हे सुद्धा पहिल्या संगम सभेची देण आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की तुम्हाला विचारलं जातं की अमुक अमुक ग्रंथ हा कोणत्या संगम सभेचं देण आहे. तर यावेळेस आपल्याला जे हे अनेक ग्रंथ याच्यामध्ये लिहिण्यात आली, परंतु जे महत्त्वाची ग्रंथ आहे तिथं आपण तीच महत्त्वाची ग्रंथ आपण इथे घेतोय. तर पहिल्या संगम सभेमध्ये अगस्तियम नावाचा ग्रंथ लिहिला जो की अगस्तियार नावाच्या ऋषीने लिहिला. त्यानंतर परिपाडल मधुनारे हा सुद्धा ग्रंथ पहिल्या संगम सभेची देण आहे. त्यानंतर मुदुकुरुकु म्हणजे मुदुकुरुकु हा ग्रंथ सुद्धा याच संगम सभेची देण आहे. त्यानंतर कलिरी या विरई. आता तुम्हाला हे नावं ऐकल्याच्या नंतर असं वाटत असेल की एखाद्या किड्या मुकड्याची त्या ठिकाणी किंवा मग एखाद्या विचित्र प्राण्यांची नावं घेतल्यासारखी ही ग्रंथांची नावं आहेत, परंतु ही दाक्षिणात्य नावं असल्यामुळे यांची नावं आपल्याला जशी आहे तशीच गृहीत धरावी लागतील. ही लक्षात ठेवायला अवघड जातात परंतु त्याला विलाज नाही. तुम्हाला पहिल्या संगम सभेमधली महत्त्वाची ग्रंथ, दुसऱ्या तिसऱ्या संगम सभेमधली महत्त्वाची ग्रंथ ही लक्षात ठेवावीच लागतात. तर ही लक्षात ठेवा. मुदुकुरुकु हा ग्रंथ सुद्धा दुसऱ्या संगम सभेमधला आहे. त्यानंतर कलिरिया विरे हा ग्रंथ सुद्धा हा ग्रंथ सुद्धा पहिल्या संगम सभेमधलाच आहे. हे सगळे जे काही समजा ग्रंथ आपण पाहतो हे पहिल्या संगम सभेची देण आहेत, हे आपण लक्षात ठेवायचे. दुसरी गोष्ट म्हणजे काय तर या सभेमध्ये जेवढे तुम्हाला मी ग्रंथांची नावं सांगितली याच्यापैकी एकही ग्रंथ सध्या उपलब्ध नाही. म्हणजे ही नावं आपल्याला मग कशातून येतात तर या ग्रंथांची नावं घेऊन इतर साहित्यामध्ये जे नावं आपल्याला उल्लेख आढळतात या ग्रंथांचे त्याच्यावरून ही ग्रंथ त्या ठिकाणी त्या काळामध्ये रचण्यात आली होती ही आपल्याला माहिती मिळते. परंतु सद्यस्थितीमध्ये एकही ग्रंथ जो आहे या संगम साहित्यामध्ये उपलब्ध, पहिल्या संगम साहित्याचा ग्रंथ सध्या उपलब्ध नाही, ही आपल्याला लक्षात ठेवायचे. द्वितीय संगम सभा जी आहे ही द्वितीय संगम सभा ही पुन्हा सांगतोय की संगम सभा ही सुद्धा पांड्य शासकांनीच आयोजित केलेली आहे. द्वितीय सुद्धा आता ही सभा जी आहे
तर ती आहे कपाटपुरम या ठिकाणी. कपाटपुरमला ही सभा आयोजित करण्यात आली होती आणि या सभेचं जे काही अध्यक्ष आहेत ते सुद्धा अगस्त्यार म्हणजेच अगस्त्य ऋषी हेच या सभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. अगस्त्यार किंवा अगस्त्य ऋषी हे या सभेचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर याच सभेचं त्या ठिकाणी दुसरे अध्यक्ष आहेत ते आहे तोल्कापियर नावाचा व्यक्ती. आता हा तोल्कापियर जो आहे तो अगस्त्य ऋषीचा शिष्य आहे. तर या तोल्कापियर आणि अगस्त्य ऋषी हे दोन त्या ठिकाणी या संगम सभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, अगस्त्यार किंवा अगस्त्य ऋषी आणि तोल्कापियर हे दोघंही त्या ठिकाणी दुसऱ्या संगम सभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. आता या संगम सभेचं जे ठिकाण आहे ते काय आहे? कपाटपुरम. कपाटपुरम या ठिकाणी दुसरी संगम सभा आयोजित करण्यात आली होती. आणि मग आता दुसऱ्या संगम सभेचं आउटपुट काय, म्हणजे कोणती महत्वाची ग्रंथ त्या ठिकाणी रचण्यात आली होती? तर लक्षात घ्या, तोल्कापियम नावाचा ग्रंथ तुम्हाला परीक्षेला विचारण्यात आलेला आहे. तोल्कापियम नावाचा ग्रंथ कोणी रचला? तर तो रचलेला आहे तोल्कापियर नावाच्या व्यक्तीनं, जो की या सभेचा अध्यक्ष सुद्धा राहिलेला आहे. तर तोल्कापियर नावाच्या व्यक्तीनं तोल्कापियम नावाचा ग्रंथ लिहिला. त्यानंतर मापुराणम नावाचा ग्रंथ सुद्धा महत्वाचा आहे, या संगम काळातला आहे. त्यानंतर कुरु नावाचा एक आहे, कली नावाचा एक आहे, वेंदनली नावाचा ग्रंथ आहे. तर वेंदनली, कली, कुरु, मापुराणम आणि तोल्कापियम हे महत्वाचे जे ग्रंथ आहेत हे दुसऱ्या संगम परिषदेची देण आहेत. त्या काळामध्ये या ग्रंथांना एक प्रमाणित ग्रंथ म्हणून ओळखण्यात आलेले आहे. मी पुन्हा तुम्हाला सांगतोय की सध्या जी सेकंड जी काही संगम सभा जी घेण्यात आलेली होती त्या सेकंड संगम सभेमध्ये अनेक ग्रंथ जरी प्रमाणित करण्यात आले तरी सुद्धा सध्या उपलब्ध असणारा एकमेव ग्रंथ म्हणजे तोल्कापियम. तोल्कापियम हाच एक ग्रंथ सध्या उपलब्ध आहे जो की दुसऱ्या संगम सभेशी संबंधित आहे. तर हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता जी तिसरी संगम सभा आहे या तिसरी संगम सभेचं जे काही स्थळ आहे ते जे आहे उत्तर मदुराई. आता उत्तर मदुराई हे सुद्धा तिसऱ्या संगम सभेचं मुख्य स्थळ आहे. लक्षात घ्या, मदुराई जे आहे एकूण 2 संगम सभेचं मुख्य स्थळ आहे. ते म्हणजे त्या ठिकाणी पहिली संगम सभा आणि तिसरी संगम सभा याच्यामध्ये मदुराई ही कॉमन संगम सभेचं त्या ठिकाणी स्थळ आहे आयोजित करण्याचं. त्यानंतर या तिसऱ्या संगम सभेचा जो अध्यक्ष आहे तो आहे नक्कीरर. नक्कीरर हा जो आहे तिसऱ्या संगम सभेचा अध्यक्ष आहे. आणि या संगम सभेचा आउटपुट काय, नेमकं याच्यातनं कोणती ग्रंथ ही प्रमाणित करण्यात आलेली आहेत हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर या सभेमध्ये लक्षात ठेवा पत्तू पातू, त्यानंतर इतू गोगई, त्याच्यानंतर पदिनेन किलकनकू हे ग्रंथ जे आहेत हे या तिसऱ्या संगम सभेची देण आहेत. मित्रांनो पुन्हा सांगतो मी, लक्षात ठेवा की ही ग्रंथांची नावं सध्या खूप अवघड वाटत असतील तुम्हाला, पण परीक्षेसाठी ह्या ग्रंथांची नावं तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील. म्हणजे कोणता ग्रंथ कोणत्या संगम सभेची देण आहे हे तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता हे झालं तिसऱ्या संगम सभेचे. याचं स्थळ लक्षात ठेवा, याचं अध्यक्ष लक्षात ठेवा. हे 2 गोष्टी तर तुम्हाला लक्षात ठेवणंच आहे. आणि पुन्हा सांगतो की तिन्ही संगम सभा पांड्य शासकांनी आयोजित केलेल्या आहेत आणि त्यांचे अध्यक्ष तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता याच्यामध्ये संगम साहित्यामध्ये असे उल्लेख आहेत की संगम जे काही समजा सभा आहेत त्या एकूण जे आहेत तर त्या 9950 वर्षे चालल्या असे त्यामध्ये उल्लेख आहेत. आता ऍक्च्युअली हा सगळा कालखंड जो आहे तो अतिशयोक्तीपूर्ण आहे, कारण की 9950 वर्ष हा कालखंड जे संगम साहित्यामध्ये एकूण संगमचा कालावधी सांगितण्यात आलेला आहे तर तो अतिशय त्या ठिकाणी अतिशयोक्तीपूर्ण आहे, परंतु त्याची नोंद त्या साहित्यामध्ये आहे त्या म्हणून आपण ते घेतोय. त्यानंतर 8848 कवींनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला अशी ही नोंद आहे. आता 8848 कवींनी सहभाग घेतला, परंतु जर तेवढा सहभाग घेतला असं जर आपण मान्य केलं तर तेवढं साहित्य मात्र आपल्याकडे उपलब्ध त्याचं दिसत नाही. त्याच्यामुळे हा आकडा सुद्धा आपल्याला अतिशयोक्तीपूर्ण वाटतो. त्यानंतर 197 पांड्य शासकांनी त्याच्यामध्ये या संगम साहित्याला किंवा सभांना राजाश्रय दिला अशी ही नोंद त्याच्यामध्ये आपल्याला आढळून येते. तर लक्षात ठेवा, संगम युग किंवा संगम साहित्य किंवा संगम सभा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, म्हणून हा टॉपिक आपण इथं घेतलेला आहे. मित्रांनो लक्षात घ्या की संगम कालखंडामध्ये संगम ज्या परंपरा आहेत, परंपरामध्ये आपण परंपरेमध्ये त्या ठिकाणी संगमच्या 3 सभांचा समावेश होतो. आता लक्षात घ्या की हा कालखंड खूप मोठा आहे. या 3 सभा ज्या झालेल्या आहेत त्या 3 सभांच्या व्यतिरिक्त सुद्धा
तमिळमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य निर्मिती झालेली आहे. या साहित्य निर्मितीमध्ये जे वेगवेगळी तामिळमध्ये साहित्य निर्मिती झाली त्याच्यामध्ये महाकाव्यांची सुद्धा निर्मिती झालेली आहे. आपल्याकडे रामायण आणि महाभारत जशी महाकाव्य आहेत तसेच तमिळ साहित्यामध्ये सुद्धा, ज्याला आपण संगम साहित्य म्हणतो, संगम साहित्यामध्ये सुद्धा 5 महाकाव्य म्हणून जी ओळखली जातात ते सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. परीक्षेमध्ये त्याच्यावरती प्रश्न येतो. लक्षात घ्या की संगम युगामधील महाकाव्य कोणकोणती आहेत, तर ते शिलप्पाधिकरम, त्यानंतर मणिमेखलाई, त्यानंतर जीवक चिंतामणी, त्यानंतर वलयपती आणि त्यानंतर कुंडलकेशी. हे 5 जे महाकाव्य आहेत हे तुम्हाला नावं लक्षात ठेवायचे. पुन्हा लक्षात घ्या, शिलप्पाधिकरम, मणिमेखलाई, जीवक चिंतामणी, वलयपती, कुंडलपेशी, हे जे काही 5 महाकाव्य आहेत त्यांना महाकाव्याचा दर्जा तमिळ साहित्यामध्ये आहे. त्याच्यामुळे यांचा क्रम सुद्धा अशाच प्रकारचा आहे, सिक्वेन्सही अशाच प्रकारचा लक्षात ठेवायचा आहे आणि याला महाकाव्याचा दर्जा आहे. या 5च्या नावं महाकाव्याच्या अनुषंगानं संगम परंपरेमधली आहेत. पुन्हा तुम्हाला याच्यामध्ये एक गोष्ट सांगतो, याचा आणि ज्या 3 संगम सभा झालेल्या आहेत त्या 3 संगम सभांचा आणि या महाकाव्यांचा काहीही संबंध नाही, कारण त्या सभांमध्ये हे महाकाव्य रचण्यात आलेली नाहीत. तर हे बाकीची 5ही महाकाव्य ही त्या सभांच्या नंतर रचण्यात आलेली आहेत, परंतु हे संगम कालखंडातील आहेत, एवढं मात्र लक्षात ठेवायचं तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर आता लक्षात घ्या, संगम साहित्य निर्मितीसाठी जे काही कालखंड पोषक ठरला तर ते कोणकोणते राज्य होते आणि त्यांचं वैशिष्ट्य काय होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की संगम कालखंडामध्ये चोलांचं राज्य हे महत्त्वाचं आहे. चोल राज्य, जे 3 राज्य आहेत, चोल, चेर आणि पांड्य, याच्यामधलं सगळ्यात बलाढ्य राज्य जर कुणाचं असेल तर ते चोलांचं राज्य आहे. चोलांचं राज्य हे दक्षिणेला जो कावेरी पट्टणमचा जो भाग आहे त्या भागामध्ये चोलांचं सत्ता होती. त्या काळातलं सगळ्यात शक्तिशाली दक्षिणेमधलं राज्य. तर त्यांची राजधानी जी आहे पुहार म्हणजे कावेरी पट्टणमचं जे जुनं नाव आहे ते आहे पुहार. तर ही पुहार त्यांची राजधानी होती. संगम काळातलं हे सर्वात शक्तिशाली राज्य आहे चोल या शब्दाचा अर्थ होतो नवीन प्रदेश. चोल या शब्दाचा असा अर्थ होतो नवीन प्रदेश. त्यानंतर सम्राट अशोकाचे जे वेगवेगळे जे शिलालेख आपल्याला पाहायला मिळतात त्या शिलालेखामध्ये क्रमांक 2, क्रमांक 3 आणि क्रमांक 5 या 3 शिलालेखांमध्ये या चोल राज्यांचा उल्लेख अशोकाद्वारे केला जातो. म्हणजे चोल, चेर, पांड्य यांचा उल्लेख आहे, त्यामध्ये चोलांचा उल्लेख सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. तर आता प्राचीन कालखंडामध्ये जे साहित्यिक स्रोत आहेत त्या साहित्यिक स्रोतामध्ये पाणिनीने जो अष्टाध्यायी नावाचा जो ग्रंथ लिहिला आहे त्या ग्रंथामध्ये सुद्धा चोलांचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं, चोलांचं प्राचीनत्व लक्षात येते. त्यानंतर चोल घराण्यामधला सर्वात कर्तबगार राजा कोणता होता, तर कारिकल नावाचा जो राजा आहे तर हा चोल घराण्यामधला सर्वात कर्तबगार राजा आहे. चोलांकडे स्वतःची नौसेना होती. त्यानंतर त्याच नौसेनेच्या भरोशावरती चोलांनी श्रीलंकेवर सुद्धा विजय मिळवलेला आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर हे चोलांची सत्ता श्रीलंकेवर सुद्धा होती. कारिकल हा त्यांचा सर्वात कर्तबगार राजा आहे. त्या कारिकलला म्युझिकमध्ये म्हणजे संगीतामध्ये सुद्धा खूप इंटरेस्ट होता, त्याला त्याच्यात आवड होती. आणि तमिळमध्ये फार चांगल्या प्रकारची वेगवेगळ्या रागांची निर्मिती, संगीतामधल्या रागांची निर्मिती या कारिकल नावाच्या राजाने केलेली आहे. हे सुद्धा कारिकलच्या बाबतीमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तो संगीताचा भोक्ता होता. दुसरी गोष्ट म्हणजे चोल राज्यांचं जे चिन्ह आहे, राजचिन्ह, ते आहे वाघ. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. वाघाचं ते प्रतीक चोल राज्य त्या ठिकाणी वाघाला त्या ठिकाणी आपलं राजचिन्ह म्हणून ते स्वीकारलेलं आहे. पुढचं जे काही राजघराणं आहे आपण हे सगळं शॉर्टमध्ये पाहतोय, कारण की नुसतं चोलांचा जरी इतिहास पाहायचं म्हटलं तरी आपल्याला कमीत कमी महिना लागू शकतो, एवढा मोठा त्या ठिकाणी चोलांचा इतिहास आहे. पण आपण हे सगळं परीक्षेच्या अनुषंगानं पाहतोय म्हणून ते आपण शॉर्टमध्ये घेतोय. दुसरं जे काही घराणं आहे ते आहे पांड्य घराणं. मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितल्याप्रमाणे की संगम सभा ज्या 3 झाल्या आहेत त्यांचं आयोजन कोणी केलेलं आहे, तर पांड्य शासकांनी केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. तर या पांड्यचा शब्दाचा अर्थ होतो प्राचीन. पांड्य या शब्दाचा अर्थ काय होतो, प्राचीन. तर या पांड्य घराण्यामधला जो काही नाव घेण्यासारखा जो राजा होता तो आहे नोडियोन नावाचा राजा. हा दक्षिणेकडची नावं थोडीशी घ्यायला अवघड असतात. तर यांचा पहिला जो काही राजा कोणता आहे, तर नोडियन नावाचा राजा हा या पांड्य घराण्याचा सर्वात पहिला राजा आहे. कोरकई नावाची राजधानी जी आहे ही पांड्य घराण्याची राजधानी आहे, कोरकई. आणि त्यांचं जे चिन्ह आहे ते आहे मासा. हे कोणाचं चिन्ह आहे, तर पांड्यांचं राजचिन्ह आहे.
तर आता हे मासा चिन्ह असण्याचं महत्त्वाचं कारण काय आहे? कारण की पांड्यांचा जर समजा भौगोलिक विस्तार जर बघितला तर तो समुद्राची काठ्यावरती आहे, त्याच्यामुळे समुद्र, पाणी आणि त्याच्यामध्ये राहणारे जलचर या अनुषंगानं त्यांनी आपलं बोधचिन्ह काय केलं आहे, तर मासा केलेला आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर संगम कालखंडामध्ये जी न्यायव्यवस्था जी होती त्या न्यायव्यवस्थेला म्हटलं जायचं मनोरम किंवा मनरम, हे त्या व्यवस्थेचं नाव होतं. याच्यावर प्रश्न आलेला आहे. म्हणजे मनरम कशास म्हणतात, मनरम ही कन्सेप्ट कशाशी संबंधित आहे, तर न्यायव्यवस्थेशी संबंधित असणारी ही कन्सेप्ट आहे. तर राजाचे जे न्यायालय होते त्या न्यायालयाला त्या ठिकाणी मनरम असा शब्द वापरण्यात आलेला आहे. त्यानंतर पेरियर हा जो शब्द आहे हा संगम कालखंडामध्ये कशाच्या संदर्भामध्ये येतो, याच्यावर सुद्धा तुम्हाला जोडा लावामध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर पेरियर हा जो शब्द आहे संगम कालखंडामध्ये शेतमजुराशी संबंधित हा शब्द आलेला आहे. तर त्यानंतर चोलकालीन काही बंदरं आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर पुहार असेल, म्हणजे चोलांच्या राज्यामध्ये कोणकोणत्या बंदरांचा समावेश होतो, तर पुहार आहे. पुहार म्हणजे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ही कावेरीपट्टणम, पुहार आहे, आरिकामेडू आहे, उज्जैन आहे, ही त्या ठिकाणी चोलांच्या राज्यातली बंदरं आहेत. त्यानंतर चेरांची बंदरं कोणती आहेत, तर मुशिरी, त्यानंतर नेल्सिंडा, मुजारिस आणि तोंडी. मुशिरी, नेल्सिंडा, मुजारिस आणि तोंडी ही चेर राजघराण्यातली बंदरं आहेत. पांड्य राजघराण्यातली बंदरं कोणती आहेत, तर कोरकई, भडोस म्हणजे भृगू कच्छ आणि त्यानंतर शलियूर ही त्या ठिकाणी पांड्य राजघराण्याची बंदरं आहेत. तर हे तुम्हाला जे संगम युग, संगम साहित्य आणि संगम कालखंड याच्याशी संबंधित ही थोडक्यात माहिती आहे. तर ही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. धन्यवाद.